इथं काय बसत होते तुम्ही? अरे माझी जागा ही. या ना भाऊ या 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 कार्यक्रम काय आहे का नाही? अरे फ्लेक्स कडक. अरे काय बुकडे. तर मंडळी आज आपल्या गावचे भाग्यवान विजेते ए विजेते नाही विधाते. काय बोलला? ह्योच मास सोडून दे तू, लय पुढे जाशील. तर आपल्या गावचे भाग्य विधाते तरुण हृदय सम्राट कधीही कुठे यांना फक्त मिस कॉल द्या हजीर. गावचे वजीर भावी आमदार भाऊसाहेब बाराते यांचे सगळ्यांचे स्वागत करतो. चल पैसा येईल. बापरे एवढा वाचताना ना अमर रहे अमर रहे अमर रहे भाऊसाहेब बाराते अमर रहे. अरे मुंग्या पिले काय तुम्ही? अरे मी आमर रे, मी काय मी लोक काय? अरे चांगल्या घोषले ते 2019 आलंय, तुम्हाला आकली बिकली आहे की नाही? तर आदरणीय काका, बसलेल्या मावशी, वंदनीय तात्या, गावचे सरपंच. बाराते हा? स्किट 10 मिनिटाच्या वर केलं ना एलिमेंट करतात. आज आपण 2019चं मतदान डोक्यासमोर ठेवून आमच्या अन्नाची लई इच्छा होती का गावातल्या महिलांसाठी एखादा चांगला कार्यक्रम ठेवावा. तर माझा वाढदिवस तर आहेच आणि सोबतच एक आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे छोटासा. तर यासाठी आपण बोललेलं आहे ज्या महिलेचं पूर्ण महाराष्ट्रात नाव आहे, लाखो दिलाची धडकन आणि म्हातारे कोतारे सगळेच लाईक करणारे एक झी मराठीची नवीन कलाकार होणार नाही. काय 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 हरवणारी शेया बुगडे. निखिल अरे कुठे आहेस? अरे बॅग मॅच होत नाहीये साडीला. अरे तू इथंच थांबा, जाऊ नकोस प्लीज. नमस्कार. नमस्कार बाई, एवढी मोठी बॅग काय आणली? ऍक्च्युली त्यात माझं सामान आहे त्यामुळं. किती एवढं? आवाज बघ. अरे सामान म्हणजे माझे 30 सँडल्स, 30 पर्स, 30 ज्वेलरी, 30 परफ्युम्स आणि 30 मोबाईलचे कव्हर्स. अहो बाई, एवढं सामान तर आमची बाईक वर्षभर वापरीत नाही. तुम्हाला कोणी सांगितलं नाही का हे कार्यक्रम 3 तासच आहे मॅडम? नाही, कार्यक्रम 3 तासाचा आहे मलाही माहिती आहे हा. आणि त्याच हिशोबाने मी सामान आणलंय. एवढं बरोबर तुमची आता काय माझ्या. तर असं आहे मॅडम, हे आपलं मतदारसंघ आहे आणि हे बरं. प्रेक्षक वर्ग आहे, अख्खा प्रचंड बदलला आहे. पब्लिक आपल्याला ओढायचंय. उडायचं म्हणजे काय? खेचायचं. तुम्ही असं करा, तुमची लय फॅन पावलं घे. चला या इथून. हा द्या बाबा या. 1 मिनिट. सेल्फी. बाजूला रे, बाजूला बंटी, बाजूला काढ ना. बाहेरचे राहू, तू 3 कॅमेरे अडवलं बाजूला. भाऊ हे काय आहे? मस्त. खरे बंट्या, या बाईचं संपल्यावर सांग मला. अरे तुमचं काय चाललंय? झोपा काय करताय? मॅडम बसा ना तुम्ही. थँक्यू. तर आज या ठिकाणी आपल्या इथं एक अशी एक बाई आलेली आहे, हरवणारी कलाकार. त्या बाईविषयी काय बोलावं? चला अवैध म्हणू नका, फू बाय फू म्हणू नका. चला अवैध्यातलं मिमिक्री म्हणू नका, फू बाय फूतली मिमिक्री म्हणू नका. चला अवैध्यात अँकरिंग म्हणू नका, फू बाय फू मध्ये अँकरिंग म्हणू नका. चला त्यातलं स्किट म्हणू नका. फू बाय फू मधलं शंकर शनम्यान कराडे संग गेलेलं ऍक्टिंग म्हणू नका. मी सिनेमे सुद्धा केलेत. बहिणी गुजराती सिनेमे पण केलेत. सांगा नाव. नाही नको राहू. तर असे हरवणारी कलाकार बाईचा सत्कार आमचं कर्तव्य, सन्मान करायचं. पण ते हरण तुम्हाला सवय नसत. मी काय मेलो काय? मला हार
तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. मी भावी आमदार भाऊसाहेब भारती पाटील. मॅडम वा चला पुढचं काय एक मिनिट इकडे येता. अरे थँक्यू. एक मिनिट मला पहिला सांगा, माझ्या एंट्रीला ते गाणं का लावलेलं, बुगडी माझी सांडली ग, काय हे संबंध गाणं काय? हे गाणं मॅडम तुम्हाला सांगतो याच्यात पंच आहे. कसला पंच आहे? तुमचं नाव बुगडे आणि त्याच्यावरून मला हे पंच सुचला. असा यो पण मला तिथं सुचला. कस काय वाटलं पण बाई असा ना पण. तुमचं झालंय का आता? बरं या बाई बसा या. फोटो ऐका ना एक काम कॉपी घेणार कशा मला ना झाला कार्यक्रम झाला. चला 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 घ्या. कार्यक्रम चालू करून घ्या आपला. चला अय, पण दादा हा? बाईची उंची जरा जास्त नाही वाटत तुला? अरे जादा म्हणजे हे पार एवढे हिल घाली त्यात खाली उंची काय किती? कार्यक्रम नेमका कशाचा आहे? या बाया बसल्यात ना त्यांना हळदी कुंकवाच लावायचं. सगळ्यांना? सगळ्याला म्हणजे 100 बाया आहेत त्या. आपलं 5 ठरलं होतं. जादा 95 मतदार सांगितले बाया आहेत. आज काय एक मिनिट मला एक फोन करू द्या. हॅलो भारत दादा, अरे काय आहे हे? अहो तात्या बसा खाली. बाई ह्या म्हाताऱ्याला कोणी आणलं? 85 वय झालं तरी लावणी पाहिजे याला. करते ना बाई, थांब ना. एवढं काय व्हॉट रबिश, लावणी? मला डान्स येत नाही प्लीजच. मी असं ऐकलंय बाईला घरी जेवण हॅलो पण- भारत दादा, अरे काय आहे? मला लावणी करायला सांगताय. हे काय आहे? म्हणजे हे बघ मला सांग, हे म्हणजे तुला पुणेरी बोल म्हणल्यासारखं नाहीये का? प्लीजच, मी असलं काही करणार नाहीये. ओके काय झालं बाई? हे बघा, हा. हे लावणी वगैरे आपल्यात काही ठरलेलं नव्हतं, त्यामुळे मी ते अजिबात करणार नाहीये. बरं जाऊ दे बाई, ती स्किट करा नंतर. कसलं स्किट? अहो ते तुम्ही करता ना ते रिक्षावाल्याचं दरी वेळी. ते आमचं स्किट आहे. आणि कुशल दादा तुम्ही करीत नाही का दरी वेळी? एक मिनिट, ते कुशलचं आणि माझं स्किट ते इथं मी कसं करणार आहे? माझ्याकडे पार्टनर सुद्धा नाहीये. अहो पार्टनरच पाहिजे याला माहिती आहे. चिकना त्याला मॅडम. एक मिनिट, यांना आमच्या स्किटच्या लाईन्स कशा माहिती असणार आहेत? अहो महाराष्ट्राला पाठ झाले याला कसं काय बातमी व्हायची? हे म्हणजे अति होते. एकच मिनिट. ओके, मी काय म्हणते, आपण असं केलं तर मी 1-2-3 आवाज काढून दाखवले तर? आवाज लय खतरनाक काढते. त्या दिवशी सई तामंगरचा काढला होता हा डिक्टो. का? हा काढ बाई. आवाज काढतात. काढा. ओके, तर या ठिकाणी मी काही आवाज काढणार आहे. तुम्हाला कुठले आवाज ऐकायचे आहेत? दादा कोणते? आणखी कुठले ऐकायचे आहेत? सनी देओल. सनी देओलचा मी कसा काढेन? मला नाहीयेत सनी देओल. नाना पाटेकर आपलं नाना, अरे सनी देओल, नाना पाटेकर. मी बायकांचे आवाज काढते. काय काय बाई मागापासून चाललंय तुमचं? बायकाचा आवाज बायकाचा आवाज बायकोला काय अवघड आहे? अहो माणसं बा टॅलेंटेड तिथे बसली ते दोघं. कुशल बद्रिके भाऊ कदम बायाची ऍक्ट करते तेवढं भारी. शिका काहीतरी. हे अहो बाई नाव घ्यायना राव मा. 1700 रुपयाचं पाकिट देऊन आणलं. भाऊ किती किती 1700. मी काय म्हणतो, मॅडम ऐका ना, ते आमचे जरा साहेब तापले जरा. तुम्ही भाऊ बद्दल बोला, खुश होते जरा भाऊ ओके बद्दल. ओके ओके चालेल.